नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 10वी 12वी किंवा पदवी पूर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना शिक्षण काही काळासाठी थांबवते। त्यानंतर पुन्हा प्रवेश घेताना अनेक कॉलेज किंवा संस्था गॅप सर्टिफिकेट मागतात। पण हे गॅप सर्टिफिकेट नेमके काय असते, ते कसे काढायचे, किती खर्च येतो आणि त्याचा उपयोग काय असतो, चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया। सर्वप्रथम गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय? गॅप सर्टिफिकेट हे कायदेशीर दस्तऐवज असते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये आलेल्या खंडणीचे म्हणजे गॅपची माहिती दिलेली असते। उदाहरणार्थ, जर तुम्ही 12वी नंतर 1 किंवा 2 वर्ष शिक्षण घेतले नसेल आणि आता पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेत असाल तर काही ठिकाणी गॅप सर्टिफिकेट आवश्यक असते। गॅप सर्टिफिकेट का लागते? कॉलेज किंवा शैक्षणिक संस्थेला हे समजण्यासाठी की विद्यार्थ्यांनी शिक्षण का थांबवले होते आणि त्या कालावधीत काय केले होते, यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक माहिती अधिकृतपणे नोंदवली जाते। गॅप सर्टिफिकेट कसे काढावे? गॅप सर्टिफिकेट साधारणपणे नोटरी ॲडव्होकेटकडून तयार करून घेतले जाते। यासाठी खालील कागदपत्रे लागू शकतात: आधार कार्ड, 10वी किंवा 12वीची मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, TC, पासपोर्ट साईज फोटो, गॅप किती वर्षाचा आहे याची माहिती। नोटरी वकील तुमची माहिती घेऊन स्टॅम्प पेपर गॅप सर्टिफिकेट तयार करतात आणि त्यावर नोटरी शिक्का मारतात। गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी किती पैसे लागतात? हे शहर आणि वकिलानुसार बदलू शकते। साधारणपणे 100 ते 500 पर्यंत खर्च येऊ शकतो। काही ठिकाणी स्टॅम्प पेपरचा खर्च वेगळा असू शकतो। गॅप सर्टिफिकेटमध्ये काय लिहिलेले असते? त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, शिक्षणातील गॅप कालावधी आणि त्या कालावधीत शिक्षण का सुरू ठेवता आले नाही याची माहिती नमूद केलेली असते। उदाहरणार्थ, मी आर्थिक कारणामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे अमुक कालावधीत शिक्षण घेऊ शकलो नाही। गॅप सर्टिफिकेटचा उपयोग कुठे होतो? गॅप सर्टिफिकेटचा उपयोग हा कॉलेज प्रवेशासाठी, इंजिनिअरिंग डिग्री ॲडमिशनसाठी किंवा फार्मसी, काही शासकीय किंवा खाजगी संस्थांमध्ये पुढील शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून गॅप सर्टिफिकेटचा उपयोग होतो। मित्रांनो, प्रत्येक कॉलेजमध्ये नियम वेगळे असू शकतात, त्यामुळे प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित कॉलेजमध्ये गॅप सर्टिफिकेट आवश्यक आहे का हे नक्की विचारून घ्या। तर मित्रांनो, आज आपण गॅप सर्टिफिकेट म्हणजे काय, ते कसे काढायचे, किती खर्च येतो आणि त्याचा उपयोग काय आहे याबद्दल माहिती जाणून घेतली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।